टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे। नवीन वर्षाच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। आपल्यासोबत यावेळेला भैरज वाघ आहेत। भैरजजी, काय सांगाल? आज खूप मोठी शोभायात्रा सुरू आहे। बरेच वर्षापासून आपण गेले 20-22 वर्षापासून इकडे आपण विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून सर्व संस्था संघटना हिंदुत्ववादी संघटना याच्यामध्ये सहभागी होऊन शोभायात्रेचं आयोजन करतात। आणि आज आपण पाहताय की सगळे लोक नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पारंपरिक वेशभूषेमध्ये भगवं सगळं वातावरण झालेलं आहे। आणि जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत हिंदू आपलं मराठी नववर्ष स्वागत करतायत आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे। प्रभू भगवान श्री रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार इकडे घुमतो आहे। विरार नगरीमध्ये याचा विशेष आनंद आहे। आपल्यासोबत यावेळेला शिवसेना तालुका प्रमुख सुदेश चौधरी देखील आहेत। कुठेतरी आता जी लोक हिंदूवादी मानत नव्हते ते पण आता कुठेतरी या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थिती देऊ लागलेले आहेत। काय सांगाल? येणारी महानगरपालिका आहे समोर, डोळ्यासमोर, कशा प्रकारे पाहताय सगळ्या गोष्टी? जय श्रीराम। हिंदुत्ववादी विचाराची एकेकाळी द्वेष करणारे लोक आता हिंदूंच्या कार्यक्रमाला उपस्थित होतात, चांगलं लक्षण आहे। काय वाटतं, येणारी महानगरपालिका निवडणूक कशा प्रकारे पाहताय? महानगरपालिकेच्या निवडणुकीला वेळ आहे, परंतु या शहराला ज्या गोष्टीची गरज आहे अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी या शहरामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत। गुढीपाडवा, नवीन वर्ष या दिनानिमित्त दरवर्षी विरारचे नागरिक एकत्रित होतात। ऐक्याची भावना या शोभायात्रेतून आपल्याला पाहायला मिळते। या शोभायात्रेमध्ये बहुजन विकास आघाडीचे युवा नेते माजी आमदार सितीश ठाकूर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली। एकतेचं प्रदर्शन कुठेतरी या शोभायात्रेच्या माध्यमातून आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते। याही वर्षी आपण जर पाहिला तर प्रचंड गर्दी या शोभायात्रेला आपल्याला पाहायला मिळते। या शोभायात्रेमध्ये वेशभूषा केलेली आहे, सांस्कृतिक दर्शन या शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई।